नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीमधील मराठी विषयाचा स्वप्न विकणारा माणूस हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल. लेखक अशोक कोतवाल यांचा मौनातील पडझड आणि कुणीच कसे बोलत नाही हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच प्रार्थनेची घंटा व सावलीचे घड्याळ हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत आणि घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हित वासणारी स्वप्न पाहावीत असा संदेश या पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचे घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. या पाठातून आपणाला हा संदेश मिळतो की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं हित तर पाहावेच, पण आपल्या स्वतःच्या हिताबरोबरच समाजाचं हित आणि देशाचंही हित साध्य व्हावे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती स्वप्न पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. यातून लेखकांना असं सांगायचे की फक्त स्वप्नच पाहत राहून चालणार नाही. आपण पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल याचा पण विचार करावा लागेल. अन्यथा मोठी मोठी स्वप्न ही स्वप्नच राहतील. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नच केले नाही तर स्वप्न हे स्वप्नच राहील, प्रत्यक्षात कधीच साकार होणार नाही. लेखक स्वतः स्वप्नांविषयींचं मत सांगताना म्हणतात की प्रत्येक माणसाला स्वप्न बघता आलं पाहिजे, कारण स्वप्नामुळेच माणूस वैभवशाली बनतो, समृद्ध बनतो. एखाद्या गोष्टीचा तो सर्व बाजूंनी विचार करू शकतो. माणसाला समृद्ध करणारी स्वप्न पाहण्यासाठी संवेदनशील मनाची आवश्यकता असते. संवेदनशील मन म्हणजे उत्कट मन, म्हणजेच अतिशय छोट्या व सामान्य गोष्टीचा सखोल व बारकाईने विचार करणारे मन. संवेदनशील मन असणारी माणसं स्वप्नपूर्ती करण्यासाठी म्हणजे स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते करतात. म्हणजेच स्वप्न साकार होईपर्यंत ते कठोर परिश्रम करतात. जोपर्यंत आपलं स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाहीत, विश्रांती घेत नाहीत. आपल्या ध्येयावरील नजर ते हटवत नाहीत. त्यासाठी ते इतरांपासून स्वतःला वेगळं करतात. स्वतः आदर्श बनतात अथवा इतरांना आदर्श बनवतात. पण याच्या उलट संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं कठोर परिश्रम करत नाहीत, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत नाहीत. परिणामी जीवनात त्यांना यश प्राप्त होत नाही. त्यांची अवस्था धड इकडे ना धड तिकडे अशी अधांतरित झालेली असते. म्हणूनच असंवेदनशील लोकांच्या या वृत्तीलाच स्वप्नाळू वृत्ती असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे फक्त स्वप्न पाहायची, ती साकार करण्यासाठी कष्ट, प्रयत्न, स्वप्नाचा ध्यास, धडपड काहीच करायचे नाही. म्हणून ज्या स्वप्नांमध्ये ध्यास नाही, धडपड नाही, ती वृत्ती घातकच असते. लेखक म्हणतात, आम्हाला लहानपणी स्वप्न म्हणजे काय असते याचा खरा अर्थ माहीत नव्हता. फक्त झोपेत जे दिसते ते स्वप्न असते आणि ते काही खरं नसते एवढंच आम्हाला माहीत होते. लेखक म्हणतात की आम्ही लहान असताना एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावात यायचा. त्या घोड्यांच्या टापांचा टबडक टबडक असा आवाज यायचा आणि सर्व मुले लेखकासह त्या आवाजाच्या दिशेनं धावत जायची. सर्व लहान मुले घोडा पाहण्यासाठी धावत यायची आणि त्या घोड्याबरोबरच त्या घोड्यावर बसलेला मिशीतल्या मिशीत हसणारा माणसालाही पाहायची. त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पेहरावाचं वर्णन करताना लेखक म्हणतात की तलम रेशमी धोतर, अतिशय मुलायम रेशमांच्या धाग्यांनी विणलेलं पांढरं शुभ्र धोतर, अंगात जरीचा म्हणजेच चकचकीत जर असलेला सदरा, डोक्याला लाल पांढऱ्या रंगाचा फेटा, त्याच्या डोळ्यावर चष्मा, पायात चांबड्याचा बूट. या त्याच्या पेहरावामुळे व त्याच्या झुपकेदार मिशामुळे, त्याच्या गव्हाळ रंगामुळे म्हणजे गव्हासारख्या तांबूस फिक्कट रंगामुळे तो अधिकच धिप्पाड आणि रुबाबदार दिसायचा. पण त्याने घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्यात काय आणले असेल हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागायची.
व त्याचं कुतूहलही वाटायचं. लेखकासह सगळी मुले उत्सुकतेने आणि कुतूहलाने त्या गाठोड्याकडे पाहायची. आपणाला यावर एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव कसा होता? उत्तर: तलम रेशमी धोतर, जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव होता. घोड्यावरून आलेला हा स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यावर पिंपळाच्या पारावर थांबायचा. पिंपळाचा पार म्हणजे पिंपळाच्या खोडाभोवती बांधलेला दगडी गोलाकार ओटा. तो आल्यावर घोडा पारालाच असलेल्या लोखंडी कडीला बांधायचा व ते मखमली कापडातील गाठोडं जवळ घ्यायचा आणि चांबडी पिशवीतील पाणी घटाघटा प्यायचा आणि अगदी ऐटीत म्हणजे रुबाबात पारावर बसायचा. तो आला की लगेच आसपासची माणसं त्याच्याभोवती गराडा घालायची, म्हणजेच चारही बाजूनी जमा व्हायची. तो स्वप्न विकणारा माणूस जसा लेखकांच्या गावात यायचा तसाच तो इतरही अनेक गावांमध्ये घोड्यावरून प्रवास करायचा. त्यामुळे त्याचा वेगवेगळ्या स्वभावांच्या, वेगवेगळ्या भिन्न संस्कृतीच्या माणसांशी संबंध आलेला होता. कित्येक डोंगरदऱ्यांचा व वेगवेगळ्या प्रदेशांचा प्रवास त्याने घोड्यावरून केलेला होता. त्यामुळे त्याचे अनुभव विश्व खूपच समृद्ध झालेले होते. त्यांनी अनुभवलेल्या वेगवेगळ्या मजेशीर गोष्टी म्हणजे किस्से तो रंगवून आणि फुलवून सांगायचा. त्याच्या त्या अतिशय मनोहर म्हणजेच दिलखेच गप्पांमुळे लोक स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते बडबडणं आणि स्वप्नात गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ते बोलणं ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची, म्हणजे डोकं सुन्न होऊन जायचं. आपण जे ऐकतो ते खरं आहे की खोटं आहे हे त्यांना निश्चित करता येत नव्हतं. त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हायचा, नेहमी गोंधळाची अवस्था निर्माण व्हायची. त्याचं बोलणं ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे, गुंग होऊन जायचे, त्याच्या गप्पांमध्ये मग्न व्हायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं आपल्या बोलण्यातून वर्णन केलेला प्रांत लोकांच्या डोळ्यासमोर उभा राहायचा आणि जणू आपण स्वप्नच पाहत आहोत असा भास निर्माण व्हायचा. त्याचं ते बोलणं कधी संपूच नये असं वाटायचं आणि बऱ्याच वेळानं तो मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्या गाठोड्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे वगैरे वस्तू असायच्या. जमलेली लोकं त्या वस्तू घेताना घासाघीस करायची व दर कमी करून का होईना परंतु छटाक पावशेर तरी विकत घ्यायचीच. छटाक पावशेर ही जुनी मापे आहेत. छटाक म्हणजे 50 ग्रॅम आणि पावशेर म्हणजे 250 ग्रॅम किंवा पाव किलो. कधीकधी तेथे जमा असणाऱ्या टिंगू मुलं म्हणजे लहान मुलांना तो मुठमुठ वाटून द्यायचा. त्यामुळं लहान मुलंसुद्धा त्याच्यावरती भलतीच खुश असायची. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यात कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर: स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे या वस्तू होत्या. तो निघून गेल्यावर लोक आपापसात म्हणत की हा बडबड्या आपल्यात तरतरी पेरून जातो, म्हणजे आपल्यामध्ये उत्साह निर्माण करतो, आपल्याला उल्लसित करतो. त्याच्या बोलण्यामुळे आपल्याला बाहेरच्या जगाची ओळख होते. त्याचं बोलणं ऐकताना काही वेळापुरतं तरी आपण आपलं दुःख विसरतो. त्याचं ते गोड बोलणं म्हणजे जणू काही तो त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवतो. त्यानं प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी आणि अनुभवलेल्या गोष्टी तो आपल्या डोळ्यासमोर उभा करतो. म्हणून पुढे लोक त्याला सपनविक्याच म्हणू लागले आणि त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही पुढं सपन घ्या सपन असं म्हणतच गावात यायचा आणि लोकांना रिझवून म्हणजे खुश करून सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, बेदाणे, खारीक या गोष्टी विकायचा. पण पुढे काय झालं कळलंच नाही
अचानकपणे तो गावात यायचा बंद झाला. सर्वजण त्याच्या आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहत राहायचे, पण तो पुढे आलाच नाही. कधीतरी गावाच्या पारावर जमलेली लोक त्याचा विषय काढायची आणि सगळे लोक त्याच्याविषयीच्या आठवणी काढून भरभरून बोलायचे. कित्येक महिने गेले, वर्ष गेली, पण त्याच्याविषयी कोणालाच काही माहिती मिळाली नाही. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला आणि गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. लेखकासह सगळी लहान मुलं त्या पाराजवळ जमली आणि लेखकाच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, "कोण रे बाबा तू? कुठून आलास?" तात्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, "मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं आणि दुसऱ्यांना आनंद द्यावा हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं." स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश कोणता होता? उत्तर: आपले अनुभव सांगणे, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना देणे, दुसऱ्यांना आनंद देणे, लोकांची सेवा करणे हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता. लोकांची सेवा करण्याचा माझ्या बाबांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलेलं आहे. मी माझ्या मनाचा पक्का निर्णय केलेला आहे. माझ्या बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलेलो आहे. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची ढब म्हणजेच लकब म्हणजेच पद्धत, त्याचं हसणं हे सर्व पाहिल्यावर सर्वांनाच सपनविक्याची तीव्र म्हणजे खूप आठवण आली. लोकांची सेवा करणे हा त्याचा गावात येण्याचा उद्देश ऐकून सर्वांनाच गहिवरून आलं. सर्वांची मनं गलबलून गेली. काय बोलावं हे कोणालाच समजेना. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच सर्वांना उमगलं होतं, समजलेलं होतं. या पाठातील काही महत्त्वाचे प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी वारंवार ते प्रश्न सोडवून सराव करावा. प्रश्न पहिला: स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. प्रश्न दुसरा: स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव कसा होता. प्रश्न तिसरा: स्वप्नांविषयी इतरांची मतं काय आहेत. प्रश्न चौथा: स्वप्न विकणाऱ्या माणसाला कोणता आजार झाला होता. प्रश्न पाचवा: स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश कोणता होता. प्रश्न सहावा: स्वप्न विकणाराचे बोलणे ऐकण्याचे कोणते फायदे आहेत. प्रश्न सातवा: स्वप्न विक्याच्या मुलाचं शिक्षण काय झालेलं आहे. प्रश्न आठवा: स्वप्नांविषयी लेखकाचं मत काय आहे. हे या पाठातील काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा वारंवार सराव करायचा आहे. धन्यवाद.